नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपण सांगितलं होतं की जो काय आपला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे, 6वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 1-2 दिवसामध्ये डिपॉझिट होतील. तर ते नक्कीच 1-2 दिवसामध्ये डिपॉझिट होणार आहे. त्या संदर्भात कुठलंही दुमत नाही आहे. शासनाकडून त्या संदर्भात जे काही पैशांचं नियोजन करायला पाहिजे ते पैशांचं नियोजन केलं आहे. मग तरी देखील आपण मागच्या 4-5 दिवसापासून अपडेट घेतोय की सोमवारी पडेल, 31 तारखेला पडतील, 1 तारखेला पडतील. आज मंगळवाराला 1 तारीख देखील आली तरी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट नाही आहे. याला कारण आहे मित्रांनो, जे काही आपलं मार्च एंड होता आणि मार्च एंडमुळे बहुतेक जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन बँका करू शकल्या नाहीत. कारण की त्यांना वर्षाचं जे काही संपूर्ण ऑडिट असतं, वर्षाचा जो काही लेखाजोखा असतो, जो काही पेंडिंग कामं असतात, वर्षभर कुठेही जा, वर्षभर जे काही महत्त्वाची कामं असतात ते फक्त म्हणजे गरजेपुरता ते कामं करून घेतात. मग जे काही कागदोपत्री किंवा ट्रान्झॅक्शन असतात ते वर्षाच्या एंडिंगमध्ये ते सेटलमेंट करत असतात. मग इकडचे अमाऊंट तिकडे, तिकडचे इकडे, या सगळ्या गोष्टीमध्ये जो काही शेवटचा हप्ता असतो, हा शेवटचा हप्ता बँक आपल्या कामासाठी वापरत असते. आणि म्हणूनच राज्य शासनाने जे काही पैसे दिलेत बँकांना शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला, तर त्याच्या संदर्भात बँक ते करू शकलेलं नाही आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं पैसे बँकेने टाकले त्यांच्यामध्ये डिपॉझिट बँक फेल्युअर असा एक एरर येतो, एक मेसेज येतो आहे, ज्याला की DBFL असा एक दाखवतो आहे. जे की आपण ज्यावेळेस आपला हप्ता चेक करायला जातो आहे, आपल्याला हप्ता का आला नाही, त्यावेळेस तो एरर आहे की आपला अकाउंटमध्ये पैसे या कारणामुळे आलेले नाही आहेत. आता याच्यामध्ये जास्त घाबरायची काही गरज नाही आहे. हा काही आपला स्वतःचा प्रॉब्लेम नाही आहे. किंवा कोणाला वाटेल की अरे माझं डॉक्युमेंट आतापर्यंत 5 हप्ते आले, PM किसानचा हप्ता आला, मग आता हा एरर का? तर याच्यासाठी देखील काही घाबरायची गरज नाही आहे. हे सर्वस्वी बँकेकडून वेळेवर पैसे ट्रान्सफर झाले नाही आहेत. त्यातल्या त्यात जे काही राज्य शासनाने ऐन वेळेस म्हणजे 11th आवरला ऐन वेळेस त्या बँकांना पैसे दिले आणि मग त्या बँक देखील ते टाकू शकले नाही. जर हेच पैसे मागच्या 15 दिवसापूर्वी बँकेला दिले असते तर बँकेने ते आतापर्यंत ट्रान्सफर देखील केले असते आणि गुढीपाडव्याला आपल्याला गोड बातमी देखील मिळाली असती. पण तसं झालं नाही. सेम कंडिशन PM पीक विमा योजनेची देखील आहे. ते देखील पैसे या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळतील. नमोचे पैसे देखील येत्या ह्या हप्त्यामध्ये नक्कीच क्लिअर होतील. घाबरू नका, नक्कीच येतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.